अमेरिका इराण युद्ध परिस्थितीमुळे सध्या भारतात गॅस टंचाई निर्माण झाली आहे। अशा वेळी पर्यायी इंधनाचा वापर करावा असं आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आलंय। त्यामुळे राज्य शासनाने पूर्ववत रॉकेल साठा विक्रीसाठी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जिल्ह्यातील रॉकेल विक्रेते, हॉकर्स धारक आणि रेशन धान्य दुकानदार संघटनेने केली आहे। इराण विरुद्ध अमेरिका इस्रायल यांच्यातील युद्धाची झळ आता भारताला बसू लागली आहे। विशेषतः गॅस टंचाई निर्माण झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। पूर्वी रेशन कार्डावर किमान 10 लिटर रॉकेल मिळत होतं, पण या रॉकेलचा गैरवापर होऊ लागला। अनेक ठिकाणी पेट्रोलमध्ये रॉकेल मिसळण्यात येऊ लागलं। त्यातून हवा प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे शासनानं निळ्या रॉकेलवर बंदी घातली। त्यानंतर गेली 6 वर्ष रेशन कार्डावर रॉकेलच मिळत नाही। आता मात्र गॅस टंचाई निर्माण झाल्यानं नागरिकांना त्या निळ्या रॉकेलची आठवण आली आहे। जिल्ह्यातील पूर्वीचे रॉकेल विक्रेते आणि रेशन धान्य दुकानदारांनी आज जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांना निवेदन दिलं। गॅस टंचाईचं संकट दूर होईपर्यंत रेशन कार्डावर पूर्ववत रॉकेल उपलब्ध करून द्यावं अशी मागणी करण्यात आली आहे। या मागणीचं निवेदन अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनाही पाठवण्यात आलं। या शिष्टमंडळात रवींद्र मोरे, दीपक शिराळे, इंदुमती मिरजकर, सुरेश पाटील, तानाजी चव्हाण, साताप्पा भास्कर, दिनकर पाटील, महेश सोरटे यांचा समावेश होता।